गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पालघर जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसानं आज अखेर विश्रांती घेतली आहे। त्यामुळे जिल्ह्यातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले। मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं। नागरिकांचं यामध्ये मोठं नुकसान झालं। शासनानं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। जाणून घेऊया हर्षदकडून पालघरमधली माहिती। हर्षद, एकंदरीतच पालघरमध्ये आता मात्र पावसानं थोडी विश्रांती घेतल्याचं दिसते, काय नेमकं सगळं चित्र आहे? नक्कीच पालघरमध्ये आज पावसाची उसंत पाहायला मिळते। आपण पाहू शकता पालघरमध्ये आता सूर्यदर्शनसुद्धा जवळपास 4 ते 5 दिवसांनी झालेलं आहे। पालघरच्या सर्वच भागांमध्ये पाऊस हा थांबल्यामुळे जे पाणी साचलं होतं ते ओसरलेलं आहे। मात्र त्यामुळं मोठ्या प्रमाणात घरांचं त्याचप्रमाणे शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी किंवा जे नागरिक आहेत ते आता सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। सरकारी मदत लवकरात लवकर मिळावी, पंचनामे करावे अशा मागणी लोकांची होत आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पंचनाम्यांना सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे आज पालकमंत्री गणेश नाईक यांचीसुद्धा ज्या पूरग्रस्त भागामध्ये आहेत नुकसान झाले तिकडे त्यांची पाहणी आज दिवसभर ते करणार आहेत। त्यानंतर सविस्तर चर्चा ही जिल्हा प्रशासनासोबत ते करणार आहेत। आपण एकूणच पालघरचा विचार केला तर पालघरमध्ये आतापर्यंत 1600हून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पालघरमध्ये जूनमध्ये पूर्ण पाऊस नव्हता, जुलैमध्ये पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर सलग 8 दिवस पाऊस सुरू होता। आज कुठेतरी पाऊस थांबल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान असलं तरी प्रत्यक्ष जी नुकसान झालं आहे त्याची भरपाई मिळावी या मागणीसाठी जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत ते आता प्रतीक्षेत आहेत।